सन्माननीय मंत्री महोदय यांनी सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 हे सभागृहाकरता या सभागृहाच्या मंजुरीकरता ठेवलेले आहे। सन्माननीय मंत्री महोदयांनी जी माहिती सांगितली त्यातून एक निश्चितपणे घोषित होतंय किंवा एक गोष्ट लक्षात येते की आपण ही प्रशासकीय सुधारणा केलेली दिसते। काही पदांची पदोन्नती केलेली दिसते। जे कोणी चौकशी करू शकतील, एन्क्वायरी करू शकतील किंवा ज्यांना तपास करण्याचे अधिकार आहेत ते थोडेसे उच्च पदस्थ असावेत, अशा प्रकारचा हा बदल दिसतोय, म्हणजे प्रशासकीय बदल दिसतोय। ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये मी काय आता फार भाष्य करत नाही, पण माझा एक प्रश्न आहे दादा तुम्हाला। 1 वर्षापूर्वी मी माझ्या कोकणातला एक प्रश्न उपस्थित केला। आता नक्की ऑर्डर द्याल मला, कारण काय माझं कुठल्याही संस्थेच्या विरोधात नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी आयुष्यात कधी भांडलो नाही। आणि ते कोकणाला एक कलंक लागू नये, कारण तुम्ही बघताय कोकण निवड मंडळ हे राज्यामध्ये सातत्याने प्रथम क्रमांकाने रिझल्ट लागतोय। दुसरी गोष्ट, संपूर्ण कोकणामध्ये एकही कॉपी केलेला विद्यार्थी आपल्याला आज तगायत सापडलेला नाही। मेरिटवर पुढे आहे, आमच्या परीक्षा मंडळाचा रिझल्ट सर्वोत्तम आहे। आणि म्हणून कोकणाला ही जी कीड लागली होती की खोटे विद्यार्थी दाखल करायचे, परराज्यातनं विद्यार्थी इथं आणायचे, ते त्या ठिकाणी दाखवायचे आणि त्यांना त्या ठिकाणी डिग्री देऊन करोड रुपये कमवायचे, हे आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आपल्याला मी तेव्हा प्रश्न उपस्थित केला होता, आपण दखल घेतली होती। खरोखर प्रशासक नेमलाय का एवढं मला फक्त उभं राहून ऑन रेकॉर्ड सांगा। तुम्ही आपल्या सभागृहात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लगेच प्रशासक नेमला, त्याने एवढ्या कोर्ट कचेऱ्या केल्या, कारण शेवटी त्यांना ते कॉलेज ताब्यात ठेवायचं होतं। सगळ्या केसेस संपवल्या आणि सभागृहात येण्यापूर्वी प्रशासकाची ऑर्डर फायनल झाली, त्याची कॉपी तुम्हाला देतो करणार आहात। ही खाजगी विद्यापीठ काही नावं ठरवून त्या ठिकाणी आपण करताय का पॉलिसी तयार करताय या संदर्भामध्ये? एकच मिनिट मी मांडल्यानंतर बहुतेक तुम्हाला बोलावं लागणार। खाजगी विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित या विषयाचा या सभागृहामध्ये खूप उहापोह करून आपण कायदा केला। तो कायदा ज्याला आपण अम्ब्रेला ॲक्ट असं म्हटलं, की ज्या कायद्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सूचना आल्या की किती जागा असली पाहिजे, काय कोर्सेस केले पाहिजेत, याचं ऑडिट कसं होणार, या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असं रिझर्वेशन आहे की नाही, असं सगळं होऊन आता दरवेळेला नवीन विद्यापीठ आलं जयंतराव की त्या निकषाप्रमाणे त्याचं चेकिंग होतं आणि फक्त नाव जोडण्यापुरतं एक लाईनचं विधेयक येतं। तेव्हा आता ह्या विषयामध्ये त्याच्या नियमांवर चर्चा करण्याचं काही राहिलंच नाही, कारण ते एकदाच आपण चर्चा केली आणि ती चौकट समोर ठेवून तुम्ही समजा नव्याने तुमचं विद्यापीठ मांडलं, घेतलं विनय कोरेंनी, तर त्यावेळेला फक्त त्या चौकटीप्रमाणे ते आहे की नाही ते चेकिंग झालं की एक लाईनचं त्यांचं नाव जोडण्याचं, बाकी ॲक्ट काहीच नाही, असं ते विधेयक असतं। माझी थोडीशी जी काही शंका संशय मला सरकारच्या भूमिकेचा काही जो डाऊट होता तो थोडा आता माझा अधिक गडद झालाय। थोडंसं हातात बिल आल्यानंतर वाचल्यानंतर मी आपल्याला वाचून दाखवतो। मी सांगितलं की मी वाचलेलं नाही, माझा अभ्यास केलेला नाही, तुम्ही आम्हाला क्लिअर करा म्हणून जयंतरावांनी सांगितलं। काय लिहिलं याच्यामध्ये? 2 उक्त अधिनियमाच्या उक्त कलम 6 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम 5 च्या पोटकलम 4 अन्वये पडताळणी समितीने सादर केलेल्या अहवाल विचारात घेतल्यानंतर प्रायोजक मंडळाने उक्त अधिनियमाच्या कलम 5 च्या तरतुदीचे अनुपालन केले आहे अशी शासनाची खात्री पटल्यावर शासन राज्य विधानमंडळाद्वारे कायदा अधिनियमित करून अनुसूचीमधल्या सुधारणेद्वारे अनुसूचीच्या भाग 2 मध्ये खाजगी विद्यापीठाचे व त्याच्या प्रायोजक मंडळाचे नाव, ठिकाण, मुख्यालय समाविष्ट करून त्याद्वारे खाजगी विद्यापीठ स्थापन करण्यास परवानगी देऊ शकाल। हा धोरणात्मक निर्णय झाला। आता त्याच्या खाली वाचा। 3 मध्ये म्हटलेलं आहे की उक्त अधिनियमाच्या उक्त कलम 6 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम 5 च्या पोटकलम 4 अन्वये पडताळणी समितीद्वारे सादर केलेला अहवाल विचारात घेतल्यानंतर शासनाची अशी खात्री पटली आहे की जिओ विद्यापीठ या नावानं खाजगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन, इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च
9वा मजला प्लॉट 222 ईस्ट विंग मेकर चेंबर्स 4 JB मार्ग नरिमन पॉइंट मुंबई 400021 या प्रायोजक मंडळाने कलम 5च्या तरतुदीचे पालन केले आहे. म्हणून जीव विद्यापीठ हे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ म्हणून स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना विनियम अधिनियम 2023 यात जोडलेल्या अनुसूचीच्या भाग 2 मध्ये समाविष्ट करणे इच्छा आहे. म्हणजे मी जो माझा पहिलाच डाऊट होता की आपण हे फक्त धोरणात्मक काहीतरी ते विषय ठरवण्याकरता किंवा धोरण ठरवण्याकरता म्हणून हे विधेयक आणलेलं दिसत नाही, तर एका पर्टिक्युलर त्या ठिकाणी रिलायन्स कंपनीच्या विद्यापीठाला मान्यता देण्याकरता. म्हणजे मी असंच म्हटलं, मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा मला डाऊट हाच होता की हा धोरणात्मक निर्णय आहे की कोणाची एखादी संस्था डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतोय. आणि म्हणून तो माझा डाऊट खरा ठरला की आपण एका संस्थेला मान्यता मिळावी. खास करून याचा अर्थ असा भविष्यामध्ये असा होणारच आहे की शासनाला वाटेल त्यालाच फक्त ते मान्यता देतील. धोरणात्मक दृष्ट्या कोणीही शासनाच्या कंडिशन फुलफिल केल्या तरी त्याला मान्यता मिळणार नाही. तर मान्यता फक्त आणि फक्त शासनाची मेहर नजर ज्याच्यावर होईल, शासन ज्याला मेहर नजर करेल, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तसंच आहे याच्यामध्ये. ज्या अर्थी एखाद्या विद्यापीठाचं नाव घेऊन मंजुरी करता आपण आलात त्या अर्थी हा निर्णय धोरणात्मक नाही, तर हा निर्णय कोणाला तरी एका संस्थेला फेवर करण्याकरता आहे. आणि म्हणून या गोष्टीला माझा विरोध आहे. सन्मान्य मीच बोलतो जयंत पाटील साहेब. नाही, तुम्हाला बोलायची गरजच लागणार नाही, मी बोलतो 2 मिनिटं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तात्यासाहेब कोरे थोड्या वेळापूर्वी ते आधीचं बिल ते आहे आणि हे जिओचं बिल आहे. अशी यापूर्वी ज्यांनी त्यांच्याकडे अर्ज केले त्या सर्वांचे असे प्रस्ताव यायची प्रथा आहे. त्यात ढाचा सेम आहे, काही वेगळं नाही आहे. त्यामुळं असा अनुभव आलेला नाही की त्यांच्याकडे अर्ज केला आणि त्यांनी केलेलं नाही. तसं जर काय असतं तर आपण त्यांच्यावर खुलासा मागू शकतो. तर आत्तापर्यंत ज्यांनी त्यांच्याकडे अर्ज केलेले आहेत ते सगळे मला वाटतं आपण सभागृहापुढं मांडून त्यांचं कायद्यात रूपांतरित केलं. असे राज्यात 22 विद्यापीठं स्थापन झालेली आहेत. त्यामुळं असं आढळलेलं नाही आहे. म्हणून हे 2 विद्यापीठांचे आज 2 आपण करताय. आतापर्यंत आढळलं नाही जयंतरावजी, ते चांगलं आहे. पण चंद्रकांत दादांसारखा सभ्य आणि सज्जन माणसाच्या हातामध्ये आहे म्हणून ते आढळणार नाही. आपल्याला माहित आहे साखर कारखान्याला सरकारच्या वतीनं जो हमी दिली जाते, कर्जाला हमी दिली जाते, ती सरसकट दिली जाते का साखर कारखान्यांना? ते कारखाने कोणाचे आहेत, ते कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या जवळचे आहेत, कुठल्या मंत्र्याचे आहेत, कुठल्या सत्ताधारी पक्षाचे आहेत? आता दादांसारखा सज्जन आणि सभ्य माणसं किती इथे आहेत हे मला माहीत नाही. म्हणजे मी कोण नाही असं म्हटलं नाही, कोण किती आहेत मला माहीत नाही. पण आजपर्यंत दादांच्याकडे एक हात आहे म्हणून 22 विद्यापीठांना मिळालं. पण मग त्याच्याऐवजी तुम्ही नियम आणि निकष ठरवून त्या क्रायटेरिया फुलफिल करणाऱ्या लोकांना कोणालाही देत आम्ही मान्यता देऊ असा कायदा का करत नाही तुम्ही? प्रत्येक वेळी व्यक्ती आणि प्रत्येक वेळी विद्यापीठ ठाव ठिकाणा कशाला पाहिजे? सरसकट करा. बरं, अर्ज ते पण सांगा. हा, आम्ही काहीच खरं बरोबर आहे, पण आम्हाला साधे विकासाला मिळणारे बजेटला 1 रुपया सुद्धा तुम्ही देत नाही, तर तुम्ही आम्हाला विद्यापीठ द्याल? देऊ अर्ज. अध्यक्ष